जो काही सकाळी एक कार्यक्रम विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या लोकांनी घेतला औरंगजेबाची कबर जाळण्याचा, त्याच्यानंतर दुपारपर्यंत शांतता होती. पण दुपारनंतर काही यूट्यूबर्सने अशा प्रकारे पॉडकास्ट केले आणि पोस्ट टाकल्या की औरंगजेबाच्या कबरीला जी चादर गुंडाळलेली होती त्याच्यावर कुराणमधल्या आयाती लिहिल्या होत्या. आता आपण जर त्यातलं पिक्चर पाहिला किंवा त्याचा फोटो पाहिला, असं कुठेही नाही आहे, प्लेन चादर आहे, काही नाही आहे. आणि त्यातनं जाणीवपूर्वक अशा प्रकारच्या पोस्ट करून लोकांना भडकवण्याचा प्रयत्न झाला. ज्या लोकांनी दंगली घडवल्या त्यांना काय झालं तरी सोडणार नाही, त्यांच्यावर कडक शासन या ठिकाणी होईल. आणि जसं मी सांगितलं, त्यांना कुठूनही शोधून काढू. पोलिसांवर हल्ला करणं हे जर खपवून घ्यायला लागलो ना महाराष्ट्रामध्ये, तर कायदा सुव्यवस्था राहणार नाही. त्यामुळे ज्यांनी पोलिसांवर हल्ला केला त्यांना अद्दल घडवल्याशिवाय सोडणार नाही.